हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. तर आज आपल्याला आदिमानवचा मानुष्य करायचा आहे, म्हणजेच गणेशजीचा आपल्याला मेक ओव्हर करायचा आहे. आणि पूर्ण संडेमध्ये गणेशजीचा संध्याकाळपर्यंत मेक ओव्हर करतानाचा त्रास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपला सुंदर मुकला दिखाव ना साब. कसे दिसून आले पिल्लू पप्पा? सोपस केला ते माहिती नाही हा, तसे लय पोरी आहे बाया, पोरी सगळ्या तुमच्याच मागायत आहे की नाही? ना, लग्न माया संग केलं, सगळे लोक तुमच्या मागायत बा. हा, म्हणजे तुमची किंमत किती आहे समजली का? तुमची किंमत तुम्हाला. जा मग आता. गुड मॉर्निंग. तर आज संडे आहे, सकाळ झालेली आहे, चहा वगैरे आटोपलेला आहे आणि स्वराचा इथं सुरू आहे अभ्यास. स्वराजचा पण अभ्यास सुरू आहे, बघू शकता. इकडं स्वरा मॅडमचा पण अभ्यास सुरू आहे. आणि आज संडे आहे, आज काहीतरी करायचं अजून. ते राहू द्या, जा तुम्ही. कटिंग करून या, दाढी करून या. जा बरं, दाढी करून या. कसे तरी दिसून आले तुम्ही. जा. स्वराजची कटिंग करायला लागते का? जा मग लवकर. राहू द्या ना, जा ना. मेक ओव्हर करून या पटकन. मस्त एक मेहंदीची पुडी आणा, मेहंदी बिंदी लावून देतो, मेक ओव्हर करून देतो तुमचा. आज केस पा किती वाईट वाईट झाले. माझे टेन्शन घेतलं का गणेशजी जास्त तुम्ही? हा हा, जा ना. चांगलो ना. ते राहू द्या, मी आवडतो ते. पा यायच्या ना, हातातून कामच सुटत नाही लवकर. जा जा म्हणून आली तरी. ती गेला शेपूसाठी काही फालतू मागे ठेवा. अहो करतो मी, जा. हे पाही अशी करतात. पप्पाले पाठव बेटा, लवकर जा म्हणा, कटिंग करून या. माहीत आहे मला. मी स्वराले आता डोकं विकत धुवून देतो पहिले. तर संडे होता, सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर चहा नाश्ता आटोपलेला आहे. आणि चहा नाश्ता आटोपल्यानंतर सगळ्यात अगोदर इथं मी गणेशजीला म्हटलं की सगळ्यात अगोदर आज तुम्ही कटिंग दाढी करून यायचा आणि एक मस्तपैकी हे आणायचं, म्हणजे पुडी आणायची आणि तुमचे मी आज केस कलरिंग वगैरे करून द्यायचे आहेत. आधी गणेशजी नाही बोलले, परंतु बायकोसमोर सर्व ऐकावंच लागते. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. सुखी संसार मिले म्हणजे गणेशजी जात आहे आता कटिंग दाढीला वगैरे. लवकर जा, लवकर या. तोपर्यंत अरे बस बाळा सांडोशे, जा घरात जा. कटिंग नाही करत काय? बरं, दाढी करा. एक मस्त रंगाची पुडी आणा, अशी काळी काळी. हा हो, मुंह तो दिखाओ अपना, सुंदर मुकला तो दिखाओ. अपना सुंदर मुकला दिखाओ ना साहब. कसे दिसून आले पिल्लू पप्पा? कसे दिसून आले बा पप्पा? आता आले बा माणूस की ता. किंवा असं राहायचं माणसानं, एकदम मस्त, एकदम सुपर. नजर ना लगे बाबा. आता दिसून आले बा माणूस की एकदम. नाही तर पहिले तर असे दिसत जा खुनखार निरा. कसे दिसत आहे नक्की सांगा. मेहंदीची पुडी नाही आणली का? पाहू द्या. आणि चला भिजवा, ते लावून देतो. मी भिजवतो. मस्त दिसून आली. हा, चिकनी चिकनी झाली.
तर ते नाही म्हणत होते दाढी वगैरे कटिंग करायला, परंतु मी जबरदस्ती केलं. आणि कसं आहे, बायको नसल्यानंतर कोणी म्हणत नाही, त्याच्यामुळे सुद्धा माणसावर भरपूर असर होतो. आणि बायको असले की प्रत्येक गोष्टीला टोकते, रोखते, त्याच्यामुळे नवऱ्याला शेवटी ऐकावंच लागतो. म्हणून माझा नवरा गेला आणि कटिंग करून आली रे बाबा एकदाची. किती मला त्यांना मिन्नती करू करू शेवटी त्यांनी कटिंग केली. आणि कटिंग केल्यानंतर मस्तपैकी गार्नियर, कोणती मेहंदी आणली होती हो तुम्ही? तर ते कोणती तरी एक मेहंदी आणली होती आणि ती मी भिजवली आणि भिजवून दिल्यानंतर त्यांना मस्तपैकी मी लावून दिलेले. अक्षरशः पूर्ण केस त्यांचे व्हाईट झाले होते. मग मी त्यांना विचारत होती, बाबा तुम्हाला एवढं कसलं टेन्शन आलं होतं की तुमचे केस एवढे व्हाईट झाले? तुम्हाला आईचं टेन्शन नाही, तुम्हाला बहिणीचं टेन्शन नाही, तुम्हाला बायकोचं टेन्शन नाही, तुम्हाला मुलांचं टेन्शन नाही, तरीसुद्धा तुम्हाला एवढं कोणत्या टेन्शनमुळे तुम्ही एवढे केस व्हाईट केले आणि एवढं तुम्ही स्वतःची काळजी नव्हते घेत? तर काय आमचे गणेशराव कृष्ण सावडे एकदम हसत होते, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नव्हते. तर तुम्हाला हा मेक ओव्हर कसा वाटला ते नक्कीच सांगा. मग आता येईल का आपल्यावर? मायावर नव मयावर म्हणजे आता येणारच आहे ना मग आपल्याला जशी की आपण कोण आलं हा ते आपण कुठून येते? पप्पा आता तुम्ही तो चपटा भाग नका करत जाऊ. जवळून घेऊ. तर गणेशजी म्हणत होते, आपल्याला कोण होतं जेव म्हणणारं किंवा आपलं काळजी करणारं? तू सुद्धा कॉल करणं बंद केलं होतं. म्हणून त्यांचं कसं होतं, गाडीवर जायचं, मित्रांसोबत राहणं. आणि कसं आहे, आपल्याला जर कोणी कर म्हटलं नाही किंवा काही म्हटलं नाही तर व्यक्तीसुद्धा एकटा असतो आणि तो कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नसतो देत. तर त्याच्यामुळे आता माझ्यासोबत आधी पण ते राहत होते, तर मी त्यांना दाढी कटिंग वगैरे सर्व व्यवस्थितच राहायला लावत होती. आणि आता पण मी त्यांना सांगितलं की आमच्यासोबत राहायचं आहे तर व्यवस्थित आणि पद्धतशीर राहायचं, कारण कुठं पण जावं लागते, त्याच्यामुळे चांगलं दिसत नाही. तर हा मेक ओव्हर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. तर आमचं इथं सुरू होतं बाबा मेक ओव्हर, तर आमच्या स्वराजचं चालू होतं आरशामध्ये पाहून मेकअप करणं. म्हणजे ते कसं आहे, जेव्हा मी प्रोडक्ट रिव्ह्यू देतो तर मी कसं आरशात बघू समजा मेकअप करते किंवा हे करते, तर तसाच ॲक्शन सेम स्वराजसुद्धा मारत होता. आणि आजची रेसिपी पण ठरवायची बाकी होती. पाहू द्या दाल सारखे राहणार. हे बघा, यांचे एवढे वाईट केस झाले होते, बाप रे. आता बघा 2-3 पोरी पटवा लागले. आलीच काय पोरीवर गोष्ट? मी म्हातारा काय साठी समजलं? बायको असेल तरच मजा आहे, नाही तर काही नाही. हे जसे देवदास झाले होते, चांगलं राहायचं, आपल्यासोबत राहायचं आहे तर. हा तसे लय पोरी आहे बाया, पोरी सगळ्या तुमच्याच मागायत आहे की नाही? हा ना, लग्न माया संग केलं, सगळे लोक तुमच्या मागायत बा. हा म्हणजे तुमची किंमत किती आहे, समजली का तुमची किंमत तुम्हाला? जा मग आता आंघोळ करून ये. गणेशजी ट्रेंडिंग. तर फायनलीच गणेशजीला मेहंदी वगैरे लावून दिली. नंतर मी मुलांची आंघोळ घातली. स्वरा आज संडे होता, त्याच्यामुळे तिला तेलाची मशाज करून दिली. नंतर डोकं वॉश करून दिलं. त्याच्यानंतर स्वराजची आंघोळ, देवपूजा, कपडे वगैरे वॉश करून घेतले. आणि आज संडे होता, तर मग आज आम्हाला करायचे होतं छोले भटुरे आणि जिरा राईस आणि पुरी आणि काही पोळ्या. कारण गणेशजी बोलले होते की मी पुऱ्या खाणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पुऱ्या केल्या. त्याच्यानंतर जिरा राईस केला. माझे भाचे आहेत, त्यांना पण जिरा राईस, छोले भटुरे आणि पुरी म्हणजे देऊन आली जेवणाच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर माझी आई शेतात गेलेली होती, तर आईसाठी पण मी एक ताट काढून ठेवलं आणि आईच्या खोलीमध्ये नेऊन ठेवलं. कारण कसं आहे, आम्ही कोणाला सोडून काही खात नाही, कारण माझ्या गळ्याच्या खालीच उतरत नाही जर मी कोणाला सोडून काही खाल्लं तर. अशा पद्धतीने आम्ही स्वयंपाक वगैरे केला. आणि नेहमीप्रमाणे गणेशजीची मला प्रत्येक कामात मदत असते. म्हणजे असं सांगते की आधी मला या कामाला 3 ते 4 वाजत होते, परंतु गणेशजी मला कामात मदत करतात. सर्व कामात त्यांचा बराबरचा हिस्सा असतो, त्याच्यामुळे खरंच माझी कामं पण पटापट होतात. तर आजचा मेनू तुम्ही बघू शकता, जिरा राईस, पुरी, साधी पोळी
छोले भटुरे, बीट, निंबू, कांदा, मीठ, प्लेट, वाटी असं सर्व काही जेवण घेऊन आम्ही बसलेला आहोत. आणि स्वराजला असं छोट्याशा प्लेटमध्ये जेवण द्यावं लागते. एका साईडने राईस, एका साईडने भाजी आणि एका साईडने पोळी, आणि तो व्यवस्थित त्याच ताटात जेवतो. आता तुम्ही बोलणार की प्लॅस्टिकचं ताट देत नको जाऊ, परंतु स्वराजला दुसरं ताट दिलं की तो घेत नाही. स्टीलचं ताटसुद्धा आहे खाण्याचं, परंतु त्याच्यात तो जेवण करत नाही. तर नंतर जेवण वगैरे झालं, आणि जेवण झाल्यानंतर तर कसं आहे, आपल्याला चांगल्या चांगल्या डिश खायला भरपूर आवडतं, परंतु जेव्हा कंटाळा येतो ना ते गॅस ओटा बघून, तर शेवटी मी हे सर्व जे आहे ना हे भांडी वगैरे वॉश करून घेतले, गॅस ओटा क्लीन केला. आणि आज मला खूप छान असं वाटत आहे, कारण गणेशजीचा मेकओव्हर झाला आणि ते खूप छान असे दिसत होते. आणि तुम्ही पण खरोखर सांगा की आधीचे गणेशजी आणि आत्ताच्या गणेशजीमध्ये तुम्हाला फरक कसा वाटला. तर आमचा तर संडे असा गेला, तुमचा कसा गेला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आता झालेली आहे संडेची कामं, बघू शकता. आमचं डेली रुटीन हेच आहे बाबा. आता आम्ही घरी आहोत त्याच्यामुळे आमचं डेली रुटीन असंच राहते. सर्दी झालेली आहे, तर आज मस्तपैकी संडे होता, देव वगैरे स्वच्छ केलेले आहेत. आणि आज छोले भटुरे, पुरी, आणि गणेशजीला पोळी आवडते म्हणून पोळ्या केल्या होत्या. आईच्यासाठी पण केलं होतं, तर आईच्यासाठी खाली जेवण नेऊन ठेवलं, कारण आई शेतात गेलेली आहे, शेतातून आल्यानंतर खाणार. भाजी आहेत त्यांना पण देऊन दिलं. कसं आम्ही असलो तरी आम्ही कोणाला सोडून खात नाही, कारण नाहीतरी थोडंसं करायचं काय आणि जास्त करायचं काय. तर आता असं आज आम्ही संडे, मंडे, फर्स्ट डे साजरा केलेला आहे. आणि आता करायचा आहे आराम. गणेशजी तर मस्तपैकी झोपून जातात. हे बघा, स्वराजी झोपलेला आहे. आता थोड्या वेळ आराम करायचा आहे, नंतर संध्याकाळची कामं. तर चला, ब्लॉग आवडला का, कसा वाटला नक्कीच सांगा.